ईशतुलातुलमणुसिन्धवन्दितम् दोदगायितुम् ममलम् प्रणमामि वर्धमानम् प्रीतम् नमस्सकर्तारम् ते गुणतीर्थयरे सतोऽसि देवि शोधतामे श्रवणेयनादम् सङ्गम् चरित तव विर्यायारे ते सौवे समगम् पतेर्मेव पतेरम् वन्दामि यवर्तन्ते अरन्ते मानुषे चित्ते इच्छारहन्ताणम् सिद्धाणम् तरणमोगणहराणम् अजावयवगाणम् सावणम् चैव संवेतिम् ते विशुद्धदंसण नाणपाणासमम् समासेज उपसंपयामि सम्मम् दत्तो निर्वाण सम्पत्ति। आचार्य हॅलो. गाथा नंबर 43 ना? हो 43 बरोबर. गाथा पाठ. उदय गदा कम्मस्ता दिनवरवसे नियदिना बनिया ते विमोळ रक्त दुःखो वा बंधम अनुभवनी. आचार्य कुंद व्यक्त प्रवचनचा गाथा नंबर मागटल्या 42 गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलं होतं की जे ज्ञान पदार्थ रूपाने परिणमन करतं ते ज्ञान नाही, कारण ज्या ज्ञानाच्या परिणतीच्या द्वारे जीवाला कर्म बंद होऊन संसारामध्ये परिभ्रमण करतं त्या ज्ञानाला ज्ञान म्हटलं जात नाही. तेच आचार्य की जे ज्ञान स्वनिरूपाने परिणमन करतं, स्वनिरूपाने परिणमन करणाऱ्या ज्ञानामध्ये नियमाने नवीन कर्माचा बंध होत नाही, नवीन कर्माचं ओझं होत नाही आणि ओझं नसल्यामुळे जीव संसारामध्ये परिभ्रमण करू शकत नाही. आता या इथे 43 गाथेला शीर्षक देतात यदि ऐसा है तो फिर निय पदार्थ परिणमन जिसका लक्षण है ऐसी नियार्थ परिणमन स्वरूप क्रिया और उसका फल कहाँ से किस कारण से उत्पन्न होता है अब ऐसा विवेचन करते हैं. जर असं आमच्या मागच्या गाथ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ने पदार्थ परिणमन त्याचं लक्षण आहे, असं ती जी क्रिया आहे निरूपाने जाणण्याची परिणमण्याची जी क्रिया त्याचं क्रियाचं फळ कुठून उत्पन्न होतं असा या ठिकाणी विचार करतो. नियार्थ परिणमण्याचं क्रिया त्या क्रियेचे झालेले फळ जे उत्पन्न होतं मग आता ते विवेचन कुठून होणार? मग तुम्ही त्या नियरूप परिणमनाला ज्ञान म्हणत नाही, पण ज्ञानाची क्रिया आहे तर मग फळ कुठलं उत्पन्न होणार त्या जीवाला? नियार्थ परिणमन करणारं जर तुम्ही ज्ञान मानलं मग ते ज्ञान मानलं तर त्या ज्ञानामध्ये क्रिया झाली, जाणण्याची क्रिया झाली तर त्याला फळ मिळेल.
हम्म. आणि तुम्ही त्या साधनाला ज्ञानाला ज्ञानच मानायला तयार नाही, क्रिया मानायला तयार नाही. क्रिया नाही तर तिथे फळ कुठलं उत्पन्न होणार? म्हणजे जीवाला संसारच नाही असं माना, सगळे जीव मुक्तच म्हणावं लागेल, हम्म. हम्म. अशी शंकराचार्यांची शंका आहे. संसारी जीवते उदय प्राप्त कर्मांश ज्ञानावरणी आदि उद्गल कर्म केते नियम से जिन ऋषियों ने कहे हैं. कारण संसारी जीवाला उदयाला प्राप्त कर्मांश कोणतं आहे उदयाला? ज्ञानावरणाची 8 कर्म. उद्गल कर्म ना सर? ज्ञानावरणाची उद्गल कर्माचे भेद आहे. भेद आहे. त्याला नियमाने जिनवर भगवंताने सांगितलेलं आहे. 148 भेद ना सर? सामान्य रूपाने कर्म एक 2 केले तर घाती आघाती, घाती घात म्हणून 8 झाले तर प्रत्येकाचे भेद केलं तर 148 कर्म होतात. त्याचे भेद प्रभेद केलं तर पुष्कळ होतात. जी उन कर्मों के होने पर मोही रागी अथवा देशी होता हुआ बंध का अनुभव करता है. जीवाने पूर्वी केलेल्या पुण्य पापाच्या परिणामाचं निमित्त घेऊन जीवामध्ये काय आहे? त्या कर्मांश त्या कर्माचा असणारा उदय झाल्यानंतर त्या उदयामध्ये तो काय करतो? राग आणि द्वेष रूपाने परिणाम करतो, म्हणून बंधाचा अनुभव करतो. मग ज्ञानाच्या जरी जाणण्याची क्रिया झाली आणि चारित्र्याच्या मोहाच्या जरी मोह म्हणजे दर्शन मोहाच्या जरी विपरीत श्रद्धा झाले, चारित्र मोहाच्या मध्ये रागद्वेष परिणती झाली, म्हणून ती चारित्राची मोह रागद्वेष परिणती, श्रद्धा आणि चारित्राची मोह रागद्वेष परिणती, त्या कारणाने तो बंधाचा अनुभव करतो. प्रथम तो संसारी के नियम से उदयगत उद्गल कर्मावश्य होते ही नाही. पहिल्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीव संसारी आहेत. सामान्य नियम आणि सर्व जीवामध्ये नियमाने कर्माचा उदय असतो, ते उद्गल कर्म असतातच. 14व्या गुणस्थानामध्ये नवीन कर्म नाही, बंध. पूर्वीचा सत्यमता बंध तिथेही आहे. अब वह संसारी उन उदयगत कर्मों के अस्तित्व में, त्या संसारी जो जीव आहे त्या बांधलेल्या कर्माच्या उदयाच्या अस्तित्वामध्ये चेतते जानते अनुभव करते हुए, चेततात म्हणतात, जाणतात व अनुभव करतात समान आहे. मोह रागद्वेष रूप परिणमन होने से नए पदार्थ में परिणमन का लक्षण है. असली नैयार्थ परिणमन रूप क्रिया के साथ युक्त होता है और इसलिए क्रिया के फलभूत बंध का अनुभव करता है. पदार्थाला जाणण्याची परिणाम ज्याचं लक्षण आहे, तर नियार परिणाम स्वरूप क्रिया जी आहे ती ज्ञानामध्ये झाली. ती होत असताना त्या वेळेला त्या क्रियेचं फलभूत बंधाचा अनुभव करतो रागद्वेष परिणाम केल्यामुळे. क्रियेने आपण त्याला काय क्रियेच्या फलाचा बंधाचा अनुभव करतो, पण क्रियाचं फळ नाही बंध वरती घालणं. क्रिया असता फल काचे उत्पन्न होता, तर निय पदार्थ करणं त्याचं लक्षण आहे. असं क्रिया त्याचं फळ नसते तर उत्पन्न कसं होईल, तर या ठिकाणी उत्तर दिलं. काय आहे? त्या जीवाचे नियंत्रित परिणती होत असताना त्या संगत होणारी क्रिया रागद्वेष मोह परिणती, त्या क्रियेमुळे मग त्याला बंधचा अनुभव करतो. मग कोणती क्रिया?
श्रद्धा आणि चारित्र्याची क्रिया ही बंधाला कारण झाली। इससे ऐसा कहा कि मोह के उदय से ही, मोह के उदय में युक्त होने के कारण क्रिया और क्रियाफल होता है, ज्ञान से नहीं। मग या ठिकाणाचं असं आहे की चारित्र्यामध्ये श्रद्धेमध्ये होणारी क्रिया त्या क्रियेच्या माध्यमातून होणारे रागद्वेष परिणाम, मोह रागद्वेष परिणाम म्हणजे श्रद्धा आणि चारित्र्य गुणाचा परिणाम आहे। सर हे तुम्ही श्रद्धा गुण जे सांगताय आणि चारित्र्य एखादं उदाहरण घेऊन सांगा ना, कारण श्रद्धेमध्ये काय आपण हे केलं की रागद्वेष माझे आहेत असं भाव धरले म्हणून तिथं श्रद्धेमुळे बंद झाला का? ते काय केलं वरती काढलं मोह रागद्वेष म्हणजे नाही, पण जेव्हा मोह रागद्वेष घेतो तेव्हा मिथ्या दृष्टीची चर्चा असते, सम्य दृष्टीची नाही। पण आचरणी जरा दोन्हीला घेतलं मोह राग द्वेष, तेव्हा तिथे काय सांगणार जीवाच्या मोह राग द्वेष परिणामाच्या द्वारे बंध होतो, ती क्रिया बंधाचं कारण होते। सामान्य रूपाने सांगितलं, सामान्य रूपाने किंवा सम्यत्व काहीच घ्यायचं नाही। नाहीतर ते तिने घेतले मोह घेतले आणि रागद्वेष घेतले, दोन्ही घेतले। मिथ्या दृष्टीच्या अभ्यासीने मोह घेतला, दर्शन मोह आणि रागद्वेष म्हणजे चारित्र्य मोह घेतला। मग आता मिथ्या दृष्टी दर्शन मोहनीय चारित्र्य मोहनीच्या कर्माच्या उदयामध्ये निगार्थ परिणती करत असताना त्या क्रियांनी युक्त असल्यामुळे त्याला बंध होतो। म्हणून मग काय सांगितलं त्याच्यातून काय सांगितलं आचार्य, ज्ञानाची नियार्थ परिणती बंधाचं कारण नाही। ज्ञानाची नाही, तो श्रद्धे मोह आणि राग द्वेष रूप श्रद्धा आणि चारित्र्याची परिणती आहे। तर मग ज्ञानाची नियार्थ परिणती जर बंधाचं कारण मानले गेलं तर मग केवली भगवंताचं सुद्धा नियार्थ परिणती नियाला जाणतच नाही, मग त्यांनाही लई बंध होईल आपल्यापेक्षा। हो बरोबर आहे। मग सिद्ध भगवंताला सुद्धा बंध होईल। म्हणून मग एक अपेक्षेने इथे काय सांगतात, जीवाचा ज्ञान स्वभाव आहे तो बंधाचं कारण नाही। जीवाचा ज्ञान स्वभाव बंधाचं कारण नाही, जीवाच्या ज्ञानाच्या पर्यायाची नियार्थ परिणती बंधाचं कारण नाही। जीवनाच्या ज्ञानाच्या नियार्थ परिणतीच्या वेळेला श्रद्धा आणि चारित्र्याची जी विपरीत परिणती आहे, विवाह परिणाम आहे, ते बंधाचे कारण आहे। म्हणजे ज्ञानाचं जेव्हा नियार्थ परिणमन होतं आणि त्यावेळेस जेव्हा जीव राग द्वेष रूपी परिणाम करतो त्यावेळेस बंद होतात। ती मोहाची राग द्वेषाची परिणतीरूप क्रिया ती कर्मफल होते आणि त्याच्यामुळे बंद होतो। फक्त ज्ञानाचं नियार्थ जर नुसतं परिणमन झालं तर तिथे बंद होत नाही। नियम कसा आहे आचार्य सांगितलं की छद्मस्त जीव आहे, छद्मस्त जीव ज्या वेळेला ज्ञानाच्या द्वारे नियम जाणतो त्यावेळेला त्याच्या ज्ञानामध्ये रागद्वेष होत नाही असं कधीच नाही, होतोच। ज्ञान कोणत्याही पदार्थाला जाणत असेल आत्मा सोडून त्यावेळेला निर्माणे चारित्र्यामध्ये रागद्वेष परिणती झालेलीच आहे। नुसती ज्ञानार्थ परिणती रागद्वेषरहित ज्ञानार्थ परिणती आपल्या शुद्ध आत्म्याच्या अनुभवाच्याच वेळेला आहे। बाकी पाच समजा आपण एखाद्या दुकानात त्याचं वस्तू खरेदी करायला गेलो आणि गेलो त्याच्या आपल्याला जी वस्तू पाहिजे होती त्याच्या अगोदर दुसऱ्या कोणी वस्तू ती बघितली होती,
आणि दुकानदार काय करणार होता, उचलून ठेवणार होता. तेवढ्यात आपण मला अवमारी वस्तू बघायची आहे. पण बघितली आणि सांगितलं की अशी दुसरी चांगल्या क्वालिटीची आहे का, नाही त्याच्यापेक्षा चांगली आहे का. असं काय झालं, ज्ञानाने पाहिलं वस्तूला आणि परत याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची आहे का, म्हणजे रागद्वेष झाला ते. चांगली क्वालिटी, चांगल्या क्वालिटीबद्दल राग झाला आणि त्या क्वालिटीबद्दल द्वेष झाला. ज्या वेळेला राग असतो त्याला द्वेष असतो, ज्याला द्वेष असतो त्याला निमाने राग असतो. म्हणून जन्मत जीवाची नियात करणाची कधीही राग द्वेषाने रहित असत नाही. म्हणून काय झालं, मग 12व्या गुणस्थानापर्यंत जन्मत आहे. मग तिथेही पहिली दुसरी शुक्ल ध्यान होत आहे. मग तिथेही नियार्थ परिणती आहे का नाही, आहे. मग तिथे बंद आहे का नाही, आहे. मग तिथे नियार्थ परिणती आहे. पण चारित्र्य श्रेणीमध्ये मोह कसा झालेला आहे, उपशम झाला आहे, क्षय झाला. उपशम किंवा क्षय. उपशम श्रद्धेचा चारित्र्याच्या उपशमाने होणारं ज्ञान बंधाला कारण नाही. आणि चारित्र्याच्या उदयामध्ये होणारं ज्ञान त्या चारित्र्याचं बंधाचं कारण सांगितलं. म्हणून इथे एक अपेक्षेने सांगताना की सांगितलं की जीवामध्ये श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, आनंद आणि वीर्य हे समजा मूळ चार किंवा दर्शन गुण, श्रद्धा गुण, ज्ञान गुण, चारित्र्य गुण, आनंद गुण आणि वीर्य गुण, याच्यामध्ये ज्ञान गुण, दर्शन गुण, आनंद गुण, चारित्र्य गुण हे बंधाची कारण नाहीतच. या गुणामुळे बंध होतच नाही. आता एक मोहनी आहे. मोहनीची दोन संतान, दर्शन मोहनी आणि चारित्र. फक्त दर्शन मोहनी, चारित्र मोहनीची परिणातीरूप संतान बंधाचं कारण आहे. मग तेव्हा सांगणार की मूळच खरा बंधाचं कारण आहे, ज्ञान बंधाचं कारण नाही. पण जर ज्ञान बंधाचं कारण म्हणतात तर 9व्या गुणस्थानामुळे मोक्षांत मोह उपशम झाला. मग तिथे जाणणं चालू आहे की नाही, जाणण्याची क्रिया चालू आहे. पण मोह उपशम झाल्यामुळे त्याला उपशांत मोह वीतराग छद्मस्त. आता तिथे वीतराग म्हटलं, बंद नाही. क्षीण मोह, तिथे मोह 12 वर्षात गेला. तिथलं ज्ञानाचं परिणमन बंधाचं कारण नाही. मोह खालीपर्यंत होता तोपर्यंत बंद होत होता. दर्शन मत श्रेणीमध्ये तर चारित्र मोह घ्यायचा आहे. मग तो चारित्र मोहामुळे तिथे काय करतो, परत झाला. आणि पुढे 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली. मग केवलीला बंद आहे का नाही, आहे. मग एक साता वेदने करून बांधतात. मग ज्ञान लोक अलोकाला जाणता नाही, प्रतिसमयाला जाणतो. मग बंद आहे का ज्ञानामुळे, नाही ना. मिथ्यात्व आहे का, नाही. नाही. 25 कशा आहेत का, नाही. हे नाही. तरी बंद आहे का नाही, तरी बंद आहे. सातवेदने कारण काय, सातवेदनेचं कर्माचा उदय. मग तिथे योग रूप परिणती. योग म्हणजे बंधाचं सगळ्यात शेवटचं कारण योग आहे ना. मिथ्यात्वावरती प्रमाद कशा योग बंद येतो. योग मिथ्यात्व दर्शन मोह झाला. आवृत्ती प्रमाद कशा आणि योग हे चारित्र मोह झाले.
मग इकडून जर सांगितलं तर दर्शन आणि चारित्र मोहच बंधाचं कारण आहे. दर्शन मोहनियाच्या सद्भावामध्ये उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद पडतो. आणि चारित्र मोहाच्या उदयामध्ये उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद पडत नाही. मग तिथे ज्ञान तिथे बंधाचं कारण नाही. अशा अनेक पद्धतीने मग जर ज्ञान बंधाचं कारण मग 13व्या स्थानामध्ये मग योग हे चारित्र गुणाची पर्याय आहे. चारित्र गुणाचे आनंद वेग आहे. एक 25 कशाही चारित्र गुणाचे पर्याय आहे. आणि तुमचं 3 वेद चारित्र गुणाच्या पर्याय आहे. लेख्या चारित्र गुणाचा पर्याय आहे. योग चारित्र गुणाची पर्याय आहे. मग 25 कशाय गेले म्हणून चारित्राची पूर्णवीच अर्थ आहे. पण आणि तिथे योगाचा सद्भाव आहे. एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रात विहार होतो. काय योग आहे. तो काय योग चारित्र बंधाचं कारण आहे. वचन योग आहे. गणित लिहिते वचन योग काय योग मनोयोग नाही. मनाचा सद्भाव पण मनोयोग नाही. म्हणून तिथे योगामध्ये जे कार्यक्रमामध्ये बंद आहे. आणि 14व्या गुणस्थानामध्ये अयोगी होतो. मग तिथे वचनयोग कायोग संपला. आता नवीन बंध तिथे संपला. आणि सत्तेतला कर्म सगळे निघून जातो. मग एक समय काय करतो सिद्ध गतीला ऊर्ध्वगमन करून जातो जीव. आणि ते शरीर नामकर्माचे निश्चित संपले. शरीर कापला तर कवडून गेलं. मग नामकर्माचे अयोग गोत्र आणि वेदने पण सगळे संपून गेले. अगाती कर्म. म्हणून काय झालं या अपेक्षाने सांगते की ज्ञानबंधाचं कारण नाही. पण ज्ञानाने बंध होत नाही. हे काय करायचं कथनचित लावायचं सर्वथा लावायचं नाही. मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने मोहाची श्रद्धेची आणि चारित्राची परिणती बंधाचं कारण आहे. त्यावेळेला ज्ञानाची नियम परिणती झाली असताना सुद्धा अभेद ज्ञाने जीवाला बंध होतो. त्यावेळेला ज्ञानाला सुद्धा बंधाचं कारण म्हणण्यात आलं. पण सूक्ष्म भेद करून सांगितलं की आचरणी ज्ञान बंधाचं कारण नाही. रागद्वेष आहे. म्हणजे ते मोह गेला तिथलं ज्ञानामध्ये जाणणं कार्य तिथे बंद होत नाही. म्हणून श्रेणी आरणमध्ये जाणण्याची क्रिया आहे. पण संजलन क्रोध मान मनोग दबत चाललेले ते मग जे दबले त्याच्यामुळे बंद होत नाही. आणि जे भविष्य काळातले पुढच्या काळातले उदयामध्ये नाहीत म्हणून बंद होत नाही. आणि मग सम्यक वृत्तीला काय करणार मोह गेला दर्शन मोह फक्त गेला तर मग काय आहे रागद्वेष आहे. आनंद ताणामध्ये गेली अप्रत्याख्यान प्रत्याख्यान आणि संजोलन नाही. मग त्याच्यामुळे ताणाच्या अपेक्षेने तो रागद्वेष आहे चरित्र मोहामधला. मग राग आणि द्वेष मग द्वेष एक प्रकारचाच असतो आणि राग 2 प्रकारचा असतो. अशुभ राग आणि शुभ राग. निदान मानलं भविष्य काळात मला हे प्राप्त होऊ दे. अशुभ राग पूजा झाल्यानंतर समाधी बनवणं आधी सगळं म्हणतो नाही. हो सर. तिने म्हणून संपत्ती मग तो शुभ राग आहे. रागामध्ये शुभ आणि अशुभ 2 आहेत. पण द्वेष अशुभच असतो. द्वेष कधी शुभ असतात नाही. मग आचार्य जयसिंग आचार्यातील संहितारादी ग्रंथात सांगताना मिथ्या दृष्टीची चर्चा करताना दर्शन मोहनीय चारित्र मोहनीय जनित रागद्वेष मोहा परिणामा बंधनम कारणम. आणि सम्यक दृष्टीला घेताना चारित्र मोहदय सती चारित्र समय सती म्हणजे सती म्हणजे असताना चारित्र मोहाची परिणती असताना
त्याला बंध होतो. हम्म. मग ते मग चारित्र्यमोह आहे, मिथ्यात्व गेली, अनंतानुबंधी गेली. कशा आहे मग अनंत संसाराला कारणीभूत असं मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी होती, हम्म. त्याचा अभाव झाला. म्हणून सम्यक दृष्टीला चारित्र मोहाच्या उदयामध्ये अल्पस्थिती आणि अनुभव बंद पडतो. हम्म. तिकडून सांगितलं. दुसऱ्यापैकी कसं सांगणं, भावार्थ वाचूया. मग दुसऱ्या मग तिथे एक अपेक्षेने काय सांगणार, हम्म. मोह राग द्वेष बंधाचे कारण नाही ते, हम्म. ज्ञान बंधाचं कारण आहे. हम्म. इथे सांगताना ज्ञान सामान्य जाणणे स्वभाव बंधाचं कारण नाही. हम्म. पण राग नियास करण्याचे संगत राग द्वेष आहे ते बंधाचं कारण आहे. हम्म. आता इथे सांगणार ज्ञान विशेष बंधाचं कारण आहे. ज्ञान विशेष बंधाचं कारण आहे म्हणजे जीवाचा ज्ञान स्वभाव हा सामान्य, तो बंधाचं कारण नाही. हम्म. दर्शनमुनी बंधाचे कारण. हम्म. आता इथे सांगणार दर्शन मोह आणि चारित्र मोह हम्म. ते बंधाचे कारण कोणासाठी आहे, श्रद्धा आणि चारित्रासाठी. हम्म. श्रद्धा. आता ज्ञानामुळे बंध होतो. हम्म. मग कोणत्या ज्ञानामुळे बंध होतो, संशय विपर्य आणि अनद्यवता आहे. संशय विपर्य आणि अनद्यवता आहे. हे ज्ञान कसे आहे, प्रमाणाभास खोटी आहे, खोटी आहेत. मग इकडून सांगताना की संशय विपर अनद्यवतामुळे बंध होतो, ज्ञानामुळे बंद होतो. मग संशय विपर अनद्यवता होताना दर्शन मोह चारित्र मोहाची चर्चा नाही. पण इथे सांगताना की ज्ञान ही बंधाचं कारण आहे. त्याचा समजदार आहे ग्रंथ. हो सर, घरी आहे. त्या समजदारमध्ये 170-71 गाथा आहे. ती गाथा वाचा. मी अमृतचंद्राच्या जयशिंगाच्या टीका वाचा. स्पष्टीकरण केलेलं आहे. समजदार घेताना सुद्धा त्या गाथेमध्ये विस्ताराने वर्णन केलेलं आहे. म्हणून कथनचित नवलं तर तिथे बाधा नाही. आणि हे सगळे जयपूर आधी सगळे लोक, महाराजांनी सगळे लोक मोहाला बंधाचं कारण मानतात, ज्ञानाला बंधाचं कारण मानत नाही. हे महाराजांनी त्याला प्रवचन करताना हे सूक्ष्म छटा सांगितल्या होत्या. संशय विपर्य आणि अनध्यवसाय जेव्हा होतो तेव्हा ज्ञान बंधाला कारण होते. त्या संशय अनध्यवसायामध्ये का तिथे दर्शन मोह चारित्र मोहाची चर्चा नाही. बरोबर. म्हणून त्या प्रश्ने ज्ञानाने जसं वस्तूचं स्वरूप आहे त्याच्या विरुद्ध जाणलं म्हणून ज्ञान बंधाचं कारण आहे. जशी वस्तू आहे तसं नाही जाणलं, विपरीत मांडलं. म्हणून अशी संशय पर अनध्यवस्था येते. अशी ज्ञानाची नेयार्थ करण्याची म्हणून ज्ञान बंधाचं कथनचित कारण आहे. कथनचित ज्ञान बंधाचं कारण नाही, तर त्या ज्ञानासंगत असणारा चारित्र मोहाचा रागद्वेष परिणाम सम्यक दृष्टीचं ते बंधाचं कारण आहे. आणि मिथ्या दृष्टीमध्ये रागद्वेष मोह परिणाम बंधाची कारण आहे. अशा अनेकांच्या पद्धतीने सामान्य याने पण म्हणजे सांगितलं मिथ्यात्व तर मोह राग द्वेष परिणत असलं तरी बंधाचं कारण आहे. आणि सम्यक दृष्टीसाठी राग द्वेषाचं म्हणजे चारित्र. ज्ञान स्वभाव जो आहे तो बंधाला कारण नाही. तो ज्ञान सामान्य स्वभाव बंधाचं कारण नाही. पण विशेष मध्ये जर संशय विपर्य अनध्यवसाय असलं तर ते बंधाचे कारण. संशय विपर्य अनध्यवसाय आणि अज्ञान हे विशेष मध्ये लावायचं ज्ञानाचे. विशेष मध्ये हे विशेष ज्ञान सामान्याचं विशेष रूप परिणाम ते बंधाचं कारण आहे. त्यामध्ये विशेष रूप परिणाम, त्यामध्ये ज्ञान जाणणे मात्र ज्ञान सामान्य आहे ते बंधाचं कारण नाही. पण तो जीवाचा स्वभाव आहे.
मग स्वभाव जर बंधाला कारण बोला तर मग विभाव बंधाचं कारण मांडण्याची आवश्यकता नाही. नाही. बरोबर आहे. म्हणून मग या पद्धतीने सांगितलं जाते की ज्ञानी गुरुच्या मुखातून सम्यक उद्देश बराबर सूक्ष्म तत्व बाहेर येतात. बरोबर आहे सर. मग तिथे सांगितलं, माझी चर्चा पुष्कळ झाली. जयपूरचे पंडित महाराज इकडे येत होते. ते म्हणणार मोहनी आणि बंद होतो. महाराज म्हणणार मोहनी आणि बंद होतो हे सर्वाला माहीत आहे. दर्शनमोह चारचं मोह आहे, मला पण मान्य आहे. पण मी ज्ञानाने बंद होतो हे सिद्ध करतो. त्याला पुष्कळ लोकांना ते काय मान्य होत नव्हतं. त्यामुळे त्याला ती दाखवत आला. पण न्यायाच्या माध्यमातून काय सांगणार, करण काय करतं, विषयाला जाणतं. साधन जसं साधनामध्ये जशी वस्तू आहे तशी जाणते, म्हणून ज्ञान बंधाला कारण नाही. ज्ञानामध्ये जशी वस्तू आहे तशी जाणली नाही, नियार्थ करणं म्हणजे ज्ञानाचं विपरीत झालं, म्हणून ज्ञान बंधाचं कारण नाही. हे महत्वाचं आहे सर याच्यातलं. पण हे समजून का घेत नाही, एकदम नाही कसं म्हणतात सर? आतापर्यंत ज्ञानावर्णीय आधी, ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र या कर्मामध्ये उत्कृष्ट स्थिती बंध मिथ्यात्वामुळेच होतो. म्हणून मिथ्यात्वामुळे काय मग मिथ्यात्वाने रागद्वेषाच्या परिणतीमुळेच होतो. म्हणून सगळे लोक काय म्हणतात, मिथ्यात्व रागद्वेष मोह बंधाचं कारण आहे, बाकीचं नाही. हो, पण सर्वांगाने आपला अनेकांतमय धर्म आहे तर चारीकडनं बघायचं ना. स्वीकारत नाही. एकदा एका गुरुने जसं सांगितलं तसं ते मानतात. पण हे न्यायाने तर सिद्ध होते ना सर. सामान्यपणे केलं तर ज्ञान ज्ञान जाणणार, पण त्या ज्ञानामध्ये तुम्ही विपरीतता, संशय आणि हे केलं, सामान्यमध्ये केलं तर ते ज्ञानामध्ये संशय विपरीत जाण्याची अवस्था आहे. जो आला, जे झालं ते जाणणं, ते मोहामुळे झालेलं आहे, ज्ञानाचं स्वतंत्र नाही. मग तेव्हा तिथे महाराजांनी त्यांना सांगितलं, तुमचं जर असं म्हणणं असेल तर मग उमास्वामी आचार्यांनी तत्वसत्रामध्ये 8 कर्माच्या बंधाची कर्म प्रत्येकाचे वेगळे वेगळे घेतले. दर्शनासाठी वेगळे घेतले, ज्ञानासाठी वेगळे घेतले, मोहासाठी वेगळे. मग एकच मोही कर्म बंद होत असेल तर बाकीच्या 7 कर्माची आवश्यकता मांडण्याची काय आवश्यकता आहे? बरोबर आहे. म्हणजे 8 कर्म जीवाला एका वेळेला मानले जातात. तर जीवामध्ये एका वेळेला 8 गुणाचे 8 भाव कर्माची परिणती आहे. त्या प्रत्येक गुणाच्या भाव कर्माच्या परिणतीमुळे प्रत्येकावरती कर्माचा बंध होतो. मग या अपेक्षेने कथनचित ज्ञानाचा बंध ज्ञानाच्या परिणामाने होतो, आणि ज्ञानाचा परिणामाचा बंध ज्ञानामुळे होतो, दुसऱ्यामुळे होत नाही. आहे ना सगळ्या गोष्टी. ज्ञानाच्या परिणामामुळे ज्ञानाचा बंध का होतो? तर समजा एक घट नावाची वस्तू आपल्या समोर आहे, त्या घट वस्तूला तुम्ही जाणलं. त्या घट वस्तूला जाणत असताना तुमच्या ज्ञानामध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्ही आहे. घटाला जाणत असताना ज्ञान आणि अज्ञानही आहे. मग घटाला वर्तमानमध्ये जसा घट आहे तसा जाणला, म्हणून तुमच्यापाशी ज्ञान आहे. पण हा घट पूर्वी काय होता, पुढे काय होणार आहे, त्याच्याबद्दल तुमच्यापाशी त्या घटाच्या होणाऱ्या पदार्थाबद्दल, भूत आणि भविष्याबद्दल अज्ञान आहे. त्याच्या होणाऱ्या पर्यायाच्या बद्दल अज्ञान आहे. मग एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये घटाला घट रूपाने जाणलं, तिथे बंध नाही.
पण त्या घटाच्या भूत आणि भविष्यकाळच्या पर्यायाचं तुम्हाला ज्ञान नाही. मग ते जेवढं ज्ञान नाही, अज्ञान आहे, ते अज्ञान बंधाला कारण आहे. बापरे सर, किती सूक्ष्मता आहे ना सर याच्यामध्ये. हम्म. ही सूक्ष्मता सांगणाऱ्यांनी समोर मांडली पाहिजे आणि मांडल्यानंतर ग्रहण करणाऱ्याला ते ग्रहण करता आलं पाहिजे. सांगणारे हॅलो, मग असं ज्ञान आम्हाला मिळालं गुरुकडून, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. तुम्ही पण भाग्यवान मी आहात. पण भाग्यवान आहोत सर. कमीत कमी आमच्याकडे असं मांडून तरी आमच्या समोर ताटात तर वाढलंय. हा आता ते श्रद्धेमध्ये येणार, हा पण ताटात वाढणं पण महत्वाचं आहे सर. महत्वाचं आहे. हम्म. सकाळी माताजी म्हणल्या बहुत अच्छा पढ़ाते, बहुत अच्छा लग रहा है. बरं म्हणलं तुम्हाला भाग्य आहे. म्हणलं मग आचार्य बोलते, म्हणलं तुम्ही ते पाठवले का त्यांना? नाही, आता आज उद्या इथे झेरॉक्स नाही ना सर माझ्याकडे. कोणचं? ते जैन सिद्धांत प्रवेशिकेचं. पण माझ्याकडे आहे का? नाही नाही, माझ्या तिथे आहे ना, झेरॉक्स करून ठेवलेले आहेत सगळे. अकलूज मध्ये आहे ते. आता फक्त मी म्हणलं होतं त्यांना, बाकीचे सगळे तुम्हाला ते दुसरा व्यक्ती पाठवणार म्हणलं. मग कल्पना बहीण ते तुम्हाला ती पाठवणार म्हणलं, ज्या दीपिका आणि ते प्रवेशिका पाठवणार म्हणलं. बरं म्हणजे तुम्हाला फोन करणार होते म्हणजे त्यांनी वचन झाल्यावर बोलते तुमच्याशी, तेच बोल. ठीक आहे. मग अशा पद्धतीने कथांची ज्ञान, कथांची दर्शन, कथांची श्रद्धाची परिणती, हे पण काय आहे, बंधाची कारण आहे. असं अनेकांच्या पद्धतीने सिद्ध करायचं. आणि केवली भगवंताच्या केवळ ज्ञानामध्ये काही जाणण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. जिथे पूर्ण ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान बंधाला कारण नाही. आणि त्या पूर्ण ज्ञानाचा असणारा चारित्र्य योगाची परिणती आहे. ती पूर्ण ज्ञानाच्या सत्वात होणारी योगाची परिणती एक समय प्रतिबंधाला कारण आहे. इर्यपक आश्रव आहे, सांप्रदायिक आश्रव नाही. मग 10व्या गुणस्थानापासून सांप्रदायिक आश्रव आहेत. खालच्या गुणस्थानामध्ये इर्यपक आश्रव आहे. खालच्या गुणस्थानाची सांप्रदायिक वरती इर्यपक आश्रव आहे. खालच्या गुणाचा सांप्रदायिक वरती इर्यपक आश्रव आहे. इर्यपक आश्रव आहे. कारण तिथे रागद्वेष गेलेले आहे. म्हणून म्हणजे आपण तिकडून जळायला दाखवतात. पण सगळीकडे कथन पद्धती मोरागद्वेष बंधाचं कारण आहे. नंतर घेऊन तेच कथन करत गेले, सगळ्यांनी तेच मानलं. म्हणून सगळे काय म्हणतात, मोरागद्वेष सोडा, मग बंद होत नाही. पण न्यायग्रंथ काय करतो, तर मागल्या गाठ्यात असं की नियार्थ परिणती झाल्यामुळे बंद होतो. मागच्या गाठ्यात सगळे की नियार्थ परिणती म्हणजे ज्ञानाचं बंधाचं कारण आहे. इथे सांगितलं की ज्ञान बंधाचं कारण नाही. पण जी नियार्थ परिणती होते आत्म्याला सोडून, ती नियार्थ परिणती आहे म्हणून बंधाला कारण आहे. आणि आपलं ज्ञान, जन्मताचं ज्ञान क्षावक्षमिक आहे. मग क्षावक्षमिक मध्ये कतिपय पर्यायात्मकच वस्तू जाणली जाते. खालील उमासाने मती श्रुतयो सर्व द्रव्य असर्व पर्यायेषु. मग सर्व द्रव्य जाणले पण त्याच्यातली पर्याय जाणल्या. जेवढं जाणलं त्याचे बंध नाही, जेवढं त्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये जेवढी जाणण्याची क्रिया झाली नाही ते बंधाचे कारण आहे. म्हणजे एकच ज्ञानाच्या पर्यायामध्ये लोक आलोकाला, आपल्या प्रत्येक ज्ञानाच्या पर्यायामध्ये लोक आलोकाला जाणण्याची शक्ती प्रति समयाला प्रगट होत आहे. प्रत्येक समयाला. पण ती शक्ती प्रगट होत असताना इंद्रिय, मन, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र यांच्या माध्यमातून प्रगट होते. पण त्यांच्यामधून प्रगट होत असताना जेवढं विषयाला जाणले ते विश्लेषणे बंद नाही. त्याच ज्ञानाच्या पर्यायाच्या शक्तीच्या अविभाव प्रतिषेधामध्ये, त्याच ज्ञानाच्या पर्यायाच्या शक्तीच्या अविभावामध्ये सर्वाला जाणण्याची शक्ती असताना सुद्धा बाकीच्याला जाणलं गेलं नाही, तेवढं अज्ञान म्हणून ज्ञान बंधाचं कारण आहे.
खूप या पद्धतीने सगळे सिद्धांत मांडून घ्यायचे. सुंदर हे झालं सर, हे खूपच म्हणजे जबरदस्त झालं हे. टाटामध्ये असं म्हणजे हे चिंतन करण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी. खूप खूप म्हणून समयसारपेक्षाही सूक्ष्म प्रवचन सार आहे. खूपच सुंदर, खूप चांगलं. मला माहित नव्हतं, तुम्ही बरं झालं हे प्रवचन सार घेतला मला. हो ना, मला एकच वाटते सर, शास्त्र कोणतंही घ्या पण त्याच्यामधलं आपल्याला प्रयोजनभूत तत्व जरी कळालं तर सगळ्या शास्त्राचं सार तोच आहे. पण ते प्रवचनामध्ये खूपच बारीक 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 सगळं सांगितलं. मग ह्याच्यापेक्षा पण मी तत्वप्रज्ञा पण अनेक सूक्ष्म आहेत ह्याच्यापेक्षा. अरे बापरे बापरे. कारण त्याच्यामध्ये वस्तूला सगळं नग्न करून दाखवलं आता, स्पष्ट करून. अरे बापरे. म्हणलं नाही तुम्हाला एकदा, स्त्रीचे केस, उभे केस, त्याचे 100 तुकडे केले. आज आपल्यापाशी एका स्त्रीचे म्हणजे 6 फूट 1.5 फूट जर केस घेतला त्या केसाला उभे 100 तुकडे केले, उभे आडवे नाही. उभे. तसं त्या नेतत्वप्रज्ञा पण अधिकारामध्ये वस्तूला असे चिरून 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 भेद प्रभेद करून करून दाखवला अखंड वस्तू. अरे बापरे. खूप कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता आहे या शिकताना. भावार्थ समस्त संसारी जीव के कर्म का उदय है, परंतु वह उदय बन का कारण नहीं है. त्याची देशिलाच्या टीका वाचत 43-44 त्याच्या फार विस्ताराने वर्णन चांगलं केलेलं आहे. हो ना. मग सर्व संत कर्माचा उदय बद्दल कारण नाही. यदि कर्म निमित्त इष्ट अनेक भाव में जीव राग द्वेष मोही होकर वर्णन करे तो बंद होता है. इससे यह बात सिद्ध हुई कि ज्ञान उदय प्राप्त पौद्गलिक कर्म या कर्मोद से उत्पन्न देहादि क्रियाएं बन का कारण नहीं है. याच्यातून सिद्ध झालं की ज्ञान उदयगत प्राप्त कर्म पुद्गल त्याचा उदय, त्याच्या उदयाने उत्पन्न होणारी शरीर आदी त्याची होणारी क्रिया बंधाला कारण नाही. बंध के कारण मात्र राग द्वेष मोह भाव है. इसलिए वे भाव सर्व प्रकार से त्यागने योग्य है. मग जाणणे त्यागणे योग्य म्हणत नाही. जाणण्यात असताना, त्या जाणत असताना राग द्वेष मोह करण्याचा त्याग करा. हे नास्तीने सांगितलं. नास्तीने का सांगितलं? जाणत असताना निर्मोही निरागी आत्म्याला जाणं, निरागी निर्मोही आत्म्याला विषय केला तर राग द्वेष मोह होतच नाही. राग द्वेष मध्ये बंद होत नाही. नुसतं जाणलं शुभभाव झाले ना सर. नुसतं जाणलं समजा आपण प्रामाणिक प्रत्यक्ष आपाच्या विषयी पाचच्या चालण्याच्या विषयाला जाणला, अनुभव केला, तर तिथं काही बंद नाहीच. नाही. मग रागद्वेष केव्हा होत नाही की निर्मोही शुद्ध निश्चयाच्या विषयी आत्म्याला विषय करून ज्ञानाने जाणतो त्यावेळेला दर्शन मोहाचा उदय नाही, चरित्र मोहाचा उदय नाही, आपोआप उदय थांबला आणि बंद संपून गेला. इकडून दर्जाने सांगतो की तुमच्या ज्ञानासंगत ज्ञान जो आहे स्वभावाला लक्ष करा, बंद होत नाही. आणि ते ज्ञान पराला ने करत असताना तिथे रागद्वेष परिणाम करतात, ते रागद्वेष बंधाचे कारण आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारे अनेक पैलूने एखादा हिरा असतो. तर हिरा असण्याचं काय म्हणतो, जोरी खरेदी करताना अनेक पैलूने त्याला बघतो आणि अनेक त्याच्या पैलूच्या सूक्ष्म छटा बघून मग त्याला ग्रहण करतो. तसं आचरणे दिलेल्या गाथेमध्ये शब्द, त्या शब्दामध्ये आत्मारूपी हिरा एक पैलू आहे. त्याचा अनेक पैलूंच्या माध्यमातून आपण बाळला आणून त्याला ग्रहण करणे. मग या अपेक्षेने
कथनचित मोह बंधाचे कारण आहे, कथनचित ज्ञान बंधाचे कारण आहे, अभिज्ञानी आत्माबंधाचं कारण आहे, अभिज्ञानी आत्माबंधाचं कारण नाही, अभिज्ञानी बाहेरचे विषय बंधाचे कारण आहे, अभिज्ञानी शुद्ध आत्माबंधाचं कारण नाही विषय, कथनचित अशुद्ध आत्माबंधाचं कारण आहे, शुद्ध आत्मा स्वभाव बंधाचं कारण नाही. अशा अनेक प्रकारे त्याला जेवढं काय असेल तेवढं तिथे काय होतं बरोबर त्या दृष्टीने जाणून घ्या. हो. लोकालोक प्रकाश केवल ज्ञान स्वरूप निराम स्वरूप अनंत सुख संपन्न स्वरूप अनंत शक्ति संपन्न स्वरूप निश्चय चतुर आराधना स्वरूप निश्चय पंचाचार स्वरूप पंचेंद्रिय व्यापार रहित स्वरूप पंच परावर्तन रहित स्वरूप पंचमगति प्राप्त स्वभाव स्वरूप पंच शरीर रहित स्वरूप शुद्ध पंचम परम पारणामिक भाव शुद्ध स्वरूप शांति शांति शांति. विसर्जन. नमो हरिहंताय नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवसानं नमो हरिहंताय नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवसानं नमो हरिहंताय नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवसानं. शांति शांति तुझे बुलाओ ओम नमो नारायण कंदो केवल आनंद मुक्ति का सिद्धांत शास्त्र की जय, दिवाली माता की जय, तुलसा भगवान की जय, अनंतानंद चित्त परमेश्वर भगवान की जय, आचार्य श्री कुंद भगवान रोशन सागर की जय, सूर्य सिद्धात्म तत्व की जय. जय जिनेन्द्र. जय जिनेन्द्र.